श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. उद्या म्हणजे 6 तारखेला हरतालिकेचं व्रत आहे. तर भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हरतालिकेचं व्रत महिला करतात. दुसऱ्या भागामध्ये या हरतालिकेच्या व्रताला तीज पण म्हणतात. तर ह्या पूजेला महिला मेहंदी लावतात व खूप शृंगार करतात. माता पार्वतीने 63 वर्षे भगवान शंकराची पूजा करून भगवान शंकराची प्राप्ती केली होती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूजा कशी करायची, संपूर्ण विधी कशी करावी, उपवास कसा करावा, काय खावं काय खाऊ नये, उपवास कोणी धरू शकतात, दुसऱ्या दिवशी उत्तरपूजन कसं करावं हे जाणून घेणार आहोत. तर पूजेसाठी लागणारे साहित्य आपल्याला आदल्या दिवशी तयारी करून घ्यायची आहे. म्हणजेच दुसऱ्या दिवशी पूजा करायला सोपी जाते. एक ताट तयार करून ठेवायचं. त्यामध्ये हळदी, कुंकू, चंदन, अक्षदा, भस्म, पंचामृत, एका पानाचा विडा घ्यायचा आहे. जर 5 पानं भेटली तर 5 पानं घ्यायची आहेत, नाहीतर एका पानावरच आपल्याला जे 5 वस्तू आहेत आपण पार्वती मातेला ठेवणार आहोत बोटीचं सामान, ते आपल्याला त्या पानावरती ठेवून घ्यायचं आहे. तर एक भेटली तर 6 पानं, नाही तर मग एका पानावरच आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. तर या इथे आपल्याला गणपती म्हणून जर गणपतीची मूर्ती असेल तर गणपतीची मूर्ती घ्यायची आहे, नसेल तर आपल्याला या इथे सुपारी घ्यायची आहे. नंतर गणपतीला वाहण्यासाठी दुर्वा घ्यायची आहे. तसंच आपल्याला गुळ खोबरं पण नैवेद्य दाखवण्यासाठी घ्यायचं आहे. तुपाची एक आरती घ्यायची आहे. नंतर 4 आपल्याला कापसाच्या वस्त्रमाळ घ्यायचे आहे. तुळशीपान घ्यायचं आहे. नंतर महादेवाला वाहण्यासाठी जे भेटतील ते फुलं घ्यायचे आहेत. महादेवाला पांढरे फुलं खूप आवडतात. जर भेटले तर आपल्याला या इथे पांढऱ्या कर्दळीची फुलं जर असतील तर पांढऱ्या कर्दळीची फुलं घ्यायची आहेत. गोकर्णीची फुलं भेटली तर गोकर्णीची फुलं घ्यायची आहेत. काटेकोरुंडीची भेटली तर काटेकोरुंडीची फुलं देवाला खूप प्रिय आहेत, तर ही फुलं भेटली तर हे घ्यायची आहेत. धोत्र्याचं फूल पण महादेवाला खूप प्रिय आहे. धोत्र्याची फुलं घ्यायची आहेत. पानं, फुलं, फळं हे तिन्ही पण आपल्याला धोत्र्याचं घ्यायचं आहे. तर बेलाचे पान आपल्याला या दिवशी बेलाचे पान 108 वाहिले तर खूप चांगलं आहे. तसंच आपल्याला बेलाचं फळ मिळालं तर बेलाचं फळ घ्यायचं आहे. नंतर 11, 16 किंवा 21 जे बी फुलाचे झाडं आहेत त्यांचे झाडाचे आपल्याला पानं घ्यायचे आहेत. 5-5 मिळाले तर 5-5 पानं घ्यायची आहेत आपल्याला. जर एवढ्या झाडाची पानं आपल्याला नाही मिळाली तर 5 फळांच्या झाडाची आपल्याला 5-5 अशी पानं घ्यायची आहेत. तसंच नैवेद्यासाठी या इथे 5 फळं घ्यायची आहेत. खडीसाखर घ्यायची आहे. नंतर पंचामृत घ्यायचं आहे. वाळू घ्यायची आहे. नदीमधली वाळू स्वच्छ धुवून घ्यायची आहे किंवा आपल्याला अशीच जरी कुठे भेटली तर ती वाळू आपल्याला चांगली धुवून घ्यायची आहे. शुद्ध पाण्याने ती स्वच्छ करून घ्यायची आहे. एक भरलेला आपल्याला शुद्ध पाण्याचा तांब्या घ्यायचा आहे. पंचामृत घ्यायचं आहे. पळी घ्यायची आहे आपल्याला किंवा चमचा घ्यायचा आहे. तर पार्वती मातेची ओटी भरण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये तांदूळ, खारीक, सुपारी, खोबऱ्याची वाटी, हळकुंड, नंतर बदाम, 1 रुपयाचं नाणं अशा प्रकारे पार्वती मातेची ओटी भरण्यासाठी हे पण घ्यायचं आहे. नंतर पार्वती मातेला सौभाग्याचे अलंकार घ्यायचे आहेत. तर दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल तृतीयेला हरतालिका व्रत करतात. त्या दिवशी लवकर उठून आंघोळ करावी, स्वच्छ धुतलेले कपडे घालावे, सर्वात आधी घरातील देवाची पूजा करावी. नंतर घरातील वडीलधाऱ्या माणसांचा या इथे आशीर्वाद घ्यायचा, पाया पडायचा आहे आणि नंतरच आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. सर्वात आधी जिथं आपल्याला पूजा मांडणी करायची आहे तिथली जागा आपल्याला गोमूत्र, हळद आणि मीठ टाकून ती स्वच्छ जागा पुसून घ्यायची आहे. आणि ज्या ह्याच्यावर पाटावर किंवा आपल्याला चौरंगावर मांडायची आहे पूजा ते पण आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर जिथं आपल्याला पूजा मांडायची तिथं आपल्याला रांगोळीने किंवा कुंकवाने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. त्यावरती हळदी कुंकू टाकून नंतरच आपल्याला त्यावरती चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे. जर आपल्याकडे असतील केळीचे पानं तर केळीचे पानं आपल्याला लावून घ्यायचे आहेत. असतील तर लावून घ्यायचे आहेत, नसतील तर काही गरज नाही. पाट किंवा चौरंग आपण तिथं ठेवून घेतल्यानंतर त्यावरती पांढरा किंवा पिवळा या इथे कपडा अंथरून घ्यायचा आहे. स्वच्छ कोरडा कपडा आपल्याला या इथे अंथरून घ्यायचा आहे, म्हणजे नवीनच कपडा घ्यायचा आहे. नंतर आपण पण स्वतः पिवळा किंवा पांढराच कपडा या अंगावरती घालायचा आहे आणि नंतर पूजा करायची आहे. तर पूजा करण्याच्या आधी आपल्याला या इथे तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे, अगरबत्ती लावून घ्यायची आहे. नंतर दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. दिव्याला गंध लावायचा आहे, अक्षदा वाहून घ्यायची आहे, फूल व्हायचं आहे आणि दिव्याच्या या इथे साक्षीनेच आपल्याला ही पूजा सुरू करायची आहे. त्यानंतर वाळूचं शिवलिंग तयार करून घ्यायचं आहे. वाळू नाही मिळाली तर मातीचं शिवलिंग तयार करायचं आहे, परंतु जे घरातील मूर्ती आहे त्या मूर्तीचं आपल्याला पूजन करायचं नाही. तर या इथे स्वतः आपण बनवायचं आहे आणि नंतरच आपल्याला पूजा करायची आहे. तर शिवलिंगाच्या बाजूला 2 मूर्ती तयार करून घ्यायच्या आहेत. एक पार्वती माता व एक पार्वती माताची सखी आपल्याला या इथे बनवून घ्यायची आहे.
नंतर आपल्याला प्रत्येक कोणतीही कुठलीही पूजा करायची असेल तर अगोदर आपल्याला गणपती बाप्पा मांडून घ्यायचे असतात। तर या इथे मी गणपती बाप्पाला पाण्याने पंचामृताने नंतर पाण्याने या इथे मी गणपतीला अभिषेक करून घेतलेला आहे। स्वच्छ आपल्याला कपड्याने पुसून घ्यायचा आहे तो। ओम ग गणपते ओम ग गणपते अशा प्रकारे आपल्याला मंत्र म्हणायचा आहे। स्वच्छ पुसून झाल्याच्या नंतर उजव्या बाजूला थोडेसे तांदूळ ठेवायचे, त्यावरती एक विड्याचं पान ठेवायचं। नंतर गणपती आपल्याला त्यावरती स्थापित करून घ्यायचे आहेत। गणपती बाप्पाला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। नंतर जास्वंदीचं फूल व्हायचं आहे, दुर्वा वाहून घ्यायची आहे, अक्षदा वाहून घ्यायची आहे, वस्त्रमाळला हळदी कुंकू लावून वस्त्रमाळ अर्पण करून घ्यायची आहे। नंतर नैवेद्य म्हणून गुळ खोबरं ठेवून घ्यायचं आहे। नंतर गणपतीला आपल्याला धूप आरती करून घ्यायची आहे आणि नंतरच आपल्याला महादेवाची पूजा करायची आहे। तर महादेवाचा अभिषेक करायला आपल्याला अगदी थोडंसं या इथे पंचामृत टाकायचं आहे, अगदी थोडं, आणि नंतर त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे। जर आपण जास्ती टाकलं तर महादेवाच्या पिंडीचा आकार खराब होईल, त्यासाठी आपल्याला अगदी थोडंसं पंचामृत आणि थोडंसं पाणी टाकून या इथे महादेवाचा अभिषेक करून घ्यायचा आहे। त्यानंतर चंदन, भस्म, अक्षता, वस्त्रमाळ, महादेवाला आवडणारी फुलं, पांढरी फुलं महादेवाला खूप आवडतात, तर महादेवाची पांढरी फुलं, नंतर बेलाचे पान, जेवढं आपण या इथे वस्तू आणलेल्या आहेत महादेवाला अर्पण करण्यासाठी त्या वस्तू आपल्याला एक एक करून महादेवाला अर्पण करून घ्यायच्या आहेत। तर महादेवाला या इथे सर्वात आधी तर धोत्र्याचं फूल खूप आवडतं, धोत्र्याचं फूल वाहून घ्यायचं आहे, बेलपान वाहून घ्यायचं आहे, बेलाचं फळ असेल तर बेलाचं फळ वाहून घ्यायचं आहे। नंतर त्या दिवशी दुर्वा व्हायची आहे, नंतर आघाडा व्हायचा आहे आपल्याला। झाडाची पानं जी असतील ते तुम्ही आंब्याची, सीताफळीची, रामफळाची, नंतर डाळिंबाची, गोकर्णीची फुले, रुचकीची फुले, नंतर कर्दळीची फुले, नंतर काटेकोरुंडीची फुले, तर ही देवाला आवडतात। तर ही पण फुलं आपण महादेवाला वाहून घेऊ शकतात। कोणी तर हजारो या इथे बेलाची पानं किंवा हजारो पानं, जितके लाखोळी, कुणी हजार, अशा प्रकारे या इथे पुष्कळ फुलाची पाने आणि फळांची पाने या इथे वाहतात। तर तेवढं शक्य नसेल तर आपल्याला 108 किंवा 51 बेलपान या इथे महत्त्वाचं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर बेलपान आहे, तर बेलपान आपल्याला व्हायचं आहे। आणि 5 फळाची जर पानं आपल्याला भेटली तर 5 फळाची 5-5 पानं या इथे आपल्याला देवाला वाहून घ्यायची आहेत। नंतर देवाला धूपदीप ओवाळून खडीसाखरेचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे। नंतर पार्वती माता व तिच्या सखीची पूजा करून घ्यायची आहे। तर पार्वती मातेला सर्वात आधी आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, अक्षदा वाहून घ्यायचे आहेत, फूल अर्पण करून घ्यायचं आहे, नंतर वस्त्रमाळा अर्पण करून घ्यायची आहे। तसंच पार्वती मातेच्या सखीला पण आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा, फूल, वस्त्रमाळ अर्पण करून घ्यायची आहे। नंतर पार्वती मातेला जे शृंगार आपण आणलेला आहे ओटीमध्ये, हिरवा पीस, नंतर मंगळसूत्र, जोडवी, कंगवा, आरसा, नंतर मेहंदीचा कोन, नखपॉलिशची बाटली, हळदी कुंकू, टिकल्याची डब्बी, टिकल्याचं पॉकेट, जे काही आपण आणलेलं आहे ते आपल्याला पार्वती मातेच्या ओटीला अर्पण करायचं आहे आणि पूजा ओटी भरून घ्यायची आहे। नंतर जे आपण 5 फळं आणलेली आहेत देवीसाठी, त्या देवीला आपल्याला 5 फळं पण अर्पण करून घ्यायची आहेत। नंतर सर्व देवांना आपण जे पंचामृत तयार केलेलं आहे त्या पंचामृताचा आणि खडीसाखरचा तिन्ही देवाला आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे। सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला हरतालिकेची कहाणी आपल्याला वाचून घ्यायची आहे किंवा ऐकायची आहे, कारण की हे जर आपण कहाणी किंवा वाचली किंवा ऐकली नाही तर आपलं व्रत पूर्ण होणार नाही। तर हे अशा प्रकारचं पुस्तक आपण जिथे देवाला पाया पडायला जातो तिथं सहज मिळून जातं। तर हे आपल्याला हरतालिकेची कहाणी म्हणून असं पुस्तक मिळतं, तर ते घेऊन यायचं आहे आणि ही आपल्याला कहाणी घरीच वाचायची आहे किंवा ऐकायची तरी आहे। कहाणी वाचल्याच्या नंतर आपल्याला गणपतीची आरती, महादेवाची आरती आणि या इथे पार्वती मातेची म्हणजेच हरतालिकेची आरती आपल्याला म्हणून घ्यायची आहे। हरतालिकेचा उपवास आपल्याला दिवसभर करायचा असतो, तर कोणी निर्जला व्रत धरतात, पाणी पित नाहीत, कोणी दुधाचंही खात नाहीत, दूध पित नाहीत, दुधाच्या कोणत्या वस्तू खात नाहीत, खूप नियम करतात। तर जेवढं आपल्याला शक्य असेल तेवढंच आपण करायचं आहे। तर आपल्याला शक्य नसेल तर आपण फळं खायची आहेत, दिवसभर फळं खाऊन आपण हा उपवास करू शकता। परंतु आपल्याला या इथे मिठाचं कोणतंही अन्न खायचं नाही, जसं की आपल्याला साबुदाण्याची खिचडी, भगर, चिप्स हे असं वगैरे आपल्याला काहीही खायचं नाही। तर आता हे व्रत कोणी करायचं आहे, तर हे व्रत अविवाहित मुली करू शकतात, नंतर विवाहित महिला करू शकतात, नंतर विधवा स्त्रिया करू शकतात। तर विधवा स्त्रियांनी या इथे पूजा करायची नाही, फक्त उपवास करायचा आहे मनोभावे। आपल्याला महादेवाची, पार्वतीची आराधना करायची आहे मनातली मनात। जर का आपण हे व्रत 1 वर्ष जर केलं तर आपल्याला जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत हे व्रत सोडायला जमत नाही, तर शेवटपर्यंत आपल्याला हे व्रत करायचं आहे। प्रत्येक वर्षी असाच आपल्याला उपवास व पूजा करायची आहे आणि हा उपवास धरायचा असतो। या दिवशी आपल्याला खोटं बोलायचं नाही, कुणाची निंदा करायची नाही, अपशब्द कुणाला बोलायचं नाही, कुणाचं मन दुखवायचं नाही। तर खास करून आपण आपल्या नवऱ्याला
कसलाही त्रास द्यायचा नाही आणि त्यांना दुखवायचंही नाही. तर त्या दिवशी आपल्याला पूजा करण्याच्या आधी आपल्या नवऱ्याच्या पाया पडायचं आहे आणि नंतरच पूजा करायची आहे. म्हणजे आपला संपूर्ण दिवस या इथे चांगला जातो आणि पूजाही आपली चांगली पार पडते. काही भागामध्ये हे व्रत वेगळ्या पद्धतीने करतात. तर जिकडे जसे पूजन करतात आपली आई, बहीण, काकू, मावशी यांना विचारून हे व्रत कसं करतात ते विचारूनच आपल्याला त्याच पद्धतीने हे व्रत करायचं आहे. तर या दिवशी आपण 12 वाजेपर्यंत जागरण करायचं आहे, झोपायचं नाही. तर आपल्याला जर झोप येत असेल तर आपण या इथे शिवलीलामृतचं पारायण करायचं आहे, नाहीतर शिवस्तुती म्हणायची आहे. जर महादेवाचं भजन येत असेल तर महादेवाचं भजन म्हणायचं आहे. कोणतंही या इथे अशा प्रकारे 12 वाजेस्तोवर जागरण करायचं आहे आणि 12 वाजल्यानंतर आपल्याला परत एकदा आरती म्हणायची आणि नंतरच झोपायचं आहे. उपवासाच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला या इथे ज्या दिवशी गणपती बाप्पा येतात त्या दिवशी आपल्याला सकाळी महादेवाला व पार्वती मातेला नैवेद्य दाखवायचा आहे. तर नैवेद्यामध्ये दही भात दाखवायचा आहे, खडी साखर दाखवायची आहे. तर कुणी कुणी काकडीचा आणि मुळ्याचा पण नैवेद्य या इथे दाखवतात. तर मुळा काकडी दाखवायची असेल तर तुमच्या भागाकडे जे दाखवतात ते दाखवून घ्यायचं आहे आणि नंतरच आपण उपवास सोडायचा आहे. तर काही महिलांना किंवा मुलींना पिरियड्स आल्या असतील तर या इथे आपण पूजा करायची नाही, फक्त उपवास करायचा आहे, व्रत करायचं आहे. मनोभावे आपल्याला भगवान शंकर व पार्वती मातेची या इथे आराधना करायची आहे आणि हे व्रत अशा प्रकारे करायचं आहे. महादेवाला, पार्वती मातेला नैवेद्य दाखवल्यानंतर उत्तर पूजा कशी करायची, तर उत्तर पूजेचं आपल्याला जे वाळू आपण जिथून नदीतून आणलेली असेल तर नदीमध्ये आपल्याला विसर्जित करायचे आहे. नाहीतर कुठं जर विहीर असेल तर विहिरीमध्ये आपल्याला ती वाळू नेऊन टाकायची आहे आणि नसेल तर आपल्या कुंडीमध्ये नाहीतर झाडामध्ये आपल्याला ती वाळू खंदून त्या तिथे आपल्याला विसर्जित करायची आहे. झाडाची पाने पण आपल्याला तसंच पाण्यामध्ये विसर्जित करायची आहेत. नाहीतर कुठेतरी आपल्याला जर आपल्याला जागा असेल तर तिथं खड्डा खंदून त्यामध्ये टाकायचे आहे आणि जर जागा नसेल तर आपल्याला एका कॅरी बॅगमध्ये तसेच बांधून ठेवायचे आहे आणि त्याची थोडीशी खत झाला की आपल्याला झाडाखाली ते टाकायचं आहे. नंतर पानाचा विडा आणि फळं आपल्या घरातल्यांना सर्वांना प्रसाद म्हणून या इथे सर्वांना द्यायचं आहे. आणि देवी पार्वतीचं जे सौभाग्याचं लेणं आहे, जे शृंगार आहे ते आपण स्वतः तरी वापरायचं. नाहीतर मग एखादी सुवासीन सौभाग्यवती महिला तिच्या वटीला आपल्याला हे सामान घालायचं आहे. तर अशा पद्धतीने ही पूजा विसर्जित करायची आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.